Hello students, welcome back to Bende Education Science and Mathematics tutorials. Human eye is the topic of this video. What is human eye? Human eye is a sense organ specialized for the sense of the vision. आपल्याला बघण्यासाठी नेचरनी जो काही एक ऑर्गन आपल्याला गिफ्ट केलेला आहे, तो हे जे आपलं कलरफुल वर्ल्ड आहे, हे आपण ज्या ऑर्गनच्या साहाय्याने बघू शकतो. इट इज अ बिग गिफ्ट फॉर अस बाय नेचर. इट इज कॉल्ड एज ह्युमन आय. Visible portion of the human eye. When we see towards a person, आपण एखाद्या पर्सन कडे ज्यावेळेला बघतो, त्याचा बाहेरून दिसणारे जे डोळे असतात, जे आईज असतात, त्याला आपण व्हिजिबल पोर्शन असं आपण म्हणू शकतो. सो व्हिजिबल पोर्शन ऑफ ह्युमन आय काय काय आहे त्याच्यामध्ये ते बघा आणि त्या त्या पार्ट्सचं फंक्शन सुद्धा बघूया. तर व्हिजिबल पोर्शन मध्ये पहिल्यांदा आपण बघूया, दीज आर आयलिड्स. दीज आर आयलिड्स. दिस व्हाईट पोर्शन इज कॉल्ड एज स्क्लेरा. आयलिड्स अँड स्क्लेरा. आयलिड काय आहे? इट इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. आपण या आयलिडच्या साह्याने म्हणजे पापण्यांच्या साह्याने डोळे आपण उघडझाप करू शकतो. देर इज अ मस्क्युलर आयलिड विच कव्हर्स द आय. इट प्रोटेक्ट्स द आयबॉल फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. कुठल्याही प्रकारची इंजुरी होऊ देत नाही, डस्ट जाऊ देत नाही हे आयलिड्स. आणि शिवाय याचं सेकंड फंक्शन काय आहे, तर इट कीप मॉइस्ट द आयबॉल. ते आयबॉलला मॉइस्ट ठेवतं. It protects the eyeball from mechanical injury and helps to provide the moist chamber for normal functioning of the eyeball. आयबॉलचं फंक्शनिंग नॉर्मली चालावं म्हणून आयबॉलला ते मॉइस्ट ठेवतं. आपण मधून मधून डोळ्यांची जी उघडझाप करतो त्यामुळे हे आयबॉल आतून म्हणजे या आयलिडला आतून मॉइश्चर असतं आणि त्यामुळे हा आयबॉल जो आहे हा मॉइस्ट होतो. व्हाईट पोर्शन इज कॉल्ड एज स्क्लेरा. इट इज ओपेक अँड प्रोटेक्टिव्ह लेअर. हा जो व्हाईट पोर्शन असतो साईडचा, इट इज कॉल्ड एज स्क्लेरा. स्क्लेरा हा ओपेक आहे. ओपेक आहे म्हणजे ट्रान्सपरंटचं अपोजिट. ट्रान्सपरंट नाही आहे आणि इट इज ऑल्सो अ प्रोटेक्टिव्ह लेअर. ओके. आता आपण बघितलेलं आहे आयलिड आणि स्क्लेरा. आता बघूया याच्या आतमधलं कॉर्निया. आयलिड झालं, स्क्लेरा झालं, याला लागून या ठिकाणी कॉर्निया असतो बघा, इथे इथे. ठीक आहे. The circular thin transparent membrane on the eye is called as cornea. Light enters the eye through cornea. हे बघा इथे ही जी हा जो आयचा पोर्शन दाखवलेला आहे, हा साइड व्ह्यू आहे, लॅटरल व्ह्यू आहे आणि हा कट केलेला समजा इनर आय जो आहे तो दाखवलेला आहे. तर इथे बघा, इथे या ठिकाणी बाहेर सगळ्यात इथे कॉर्निया असतो आणि इट इज अ ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे, सर्क्युलर आहे. लाईट एंटर्स द आय थ्रू कॉर्निया, कारण हा बाहेरून आहे, ट्रान्सपरंट आहे. बाहेरून येणारा जो लाईट आहे तो पहिल्यांदा कॉर्नियावर पडतो आणि तिथून नंतर आयच्या आतमध्ये येतो. डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया इज आयरिस. या कॉर्नियाच्या मागे जी असते इट इज आयरिस. हे बघा इथे दाखवते मी तुम्हाला, हे आयरिस आहे, आयरिस. ओके. इट इज कलर्ड अँड फ्लेशी, रिंग लाईक स्ट्रक्चर. Color of the iris is different for different people and its color depend upon melanin present in it. त्यामध्ये किती प्रमाणात मेलॅनिन आहे त्यावरून त्याचा कलर ठरतो आणि डिफरंट पीपलच्या डोळ्यांचा कलर डिफरंट असतो आणि तो या आयरिस वरती डिपेंड असतो. नेक्स्ट इज स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द आयरिस इज कॉल्ड प्युपिल. हे या ठिकाणी जे दाखवलेलं आहे, दिस इज प्युपिल. दिसलं? हे आयरिस आहे पूर्ण आणि या आयरिसच्या आतमध्ये हा जो पार्ट आहे याला प्युपिल म्हणतात. खेड्यातले लोक याला टिकली किंवा डोळ्याची बाहुली असं म्हणतात. प्युपिल कंट्रोल्स अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. या प्युपिल नुसार अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. बाहेरून ज्या वेळेला लाईट आला, पहिल्यांदा कॉर्नियावर आला, कॉर्निया नंतर हे जे ओपनिंग आहे इथे प्युपिल, या प्युपिल मधून आतमध्ये लाईट एंटर करतो. प्युपिल कंट्रोल अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. As no light is reflected from pupil, it looks black in every person. हे जे प्युपिल आहे, तुमच्या आयरिसचा कलर कुठलाही असू देत, पण प्युपिलचा कलर मात्र नेहमी ब्लॅक असतो. असं का होतं? कारण त्या ठिकाणावरून कुठल्याही प्रकारच्या लाईटचं रिफ्लेक्शन होत नाही, म्हणून इथे जो कलर दिसतो आपल्याला तो कुठलाच नाही, म्हणून ब्लॅक दिसतो. इफ लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट, देन प्युपिल कंट्रोल्स कॉन्ट्रॅक्ट्स, व्हाईल इन डीम लाईट इट वायडन्स. इथे दाखवलेलं आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे, बरोबर आहे. जर डीम लाईट असेल तर हा प्युपिल वाईड होतो. हे मसल्स असे सगळीकडे ओढले जातात आणि हा वाईड होतो आणि हा वाईड झाला की काय होतं, जास्त लाईट आतमध्ये एंटर करू शकतो
आणि म्हणून ते दिसतं आपल्याला डिम लाईटमध्ये. आणि ज्यावेळेला ब्राईट लाईट असेल, ब्राईट लाईटमध्ये काय होतं की हे प्युपिल जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. इफ लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट देन प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स. का बरं? तर कमी लाईट आतमध्ये जायला हवा म्हणून. आणि प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स इन डीम लाईट व्हाईल इन डीम लाईट इट वायडन्स. ज्यावेळेला डीम लाईट असतो त्यावेळेला हे प्युपिल जे आहे ते वाईड होतात, जेणेकरून आतमध्ये जास्त लाईट जावा आणि इमेज क्लिअर दिसावी. नाव इनसाइड द ह्युमन आय. ह्युमन आयच्या आतलं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. आणि या ठिकाणी बघा साइड व्ह्यू जो आहे तो व्हर्टिकल सेक्शन घेतलेला आहे इथे. शेप ऑफ द आयबॉल इज ऑलमोस्ट स्पिरिकल हॅव्हिंग डायमीटर अप्रॉक्सिमेटली 2.4 सेंटीमीटर. हा जो आयबॉल आहे इट इज ऑलमोस्ट स्पिरिकल अँड इट्स डायमीटर इज अप्रॉक्सिमेटली 2.4 सेंटीमीटर. साईडला तुम्हाला नोट्स दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्णपणे नोट्स वाचू शकता आणि जेणेकरून तुम्हाला आपोआपच नोट्सही मिळतील आणि व्हिडिओमधलेही समजेल. द फ्रंट लेअर ऑफ द इज कॉर्निया. इट इज ट्रान्सपरंट अँड प्रोटेक्टिव्ह लेअर. इथे बघा हा जो आयबॉल दाखवलेला आहे इट इज ऑलमोस्ट स्पिरिकल आणि त्याचा 2.4 सेंटीमीटर डायमीटर आहे. आता सुरुवातीपासून आपण जाऊया. तर इकडे हा जो लेअर दाखवलेला आहे सगळ्यात समोर इट इज अ कॉर्निया. हा ट्रान्सपरंट लेअर आहे. इट इज कॉर्निया, ट्रान्सपरंट आहे, प्रोटेक्टिव्ह आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कॉर्निया इज 1.38. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इज 1 अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कॉर्निया इज 1.38. म्हणजे एअर पेक्षा जास्त आहे. सो लाईट रेज जे असतात इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल, म्हणजे ते असे जवळ येतात आणि ते जवळ आल्यामुळे काय होतं की समोरून येणारे जे लाईट रेज आहे ते इथून थोडंसं रिफ्रॅक्शन होऊन मग ते लेन्सकडे येतात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कॉर्निया इज 1.38. सो लिटिल रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस थ्रू इट. पुढे बघू. नेक्स्ट पार्ट इज आयरिस. इट डिफाइन्स द कलर ऑफ द आय. बरोबर आहे. या ठिकाणी कॉर्निया, कॉर्नियाच्या मागे आयरिस. इट इज अ रिंग शेप मेम्ब्रेन लोकेटेड बिहाइंड द कॉर्निया. इट्स फंक्शन इज टू कंट्रोल द अमाउंट ऑफ लाईट एंटरिंग द आय थ्रू प्युपिल बाय ऍडजस्टिंग द साइज ऑफ द प्युपिल. याच्या सेंटरला जे ओपनिंग असतं इट इज कॉल्ड एज प्युपिल. बरोबर आहे ना. या ठिकाणी हे बघा हे इथे दाखवलंय. इथे एक सेंटरला ओपनिंग असतं त्याला आपण प्युपिल म्हणतो. तर या प्युपिलला कंट्रोल करायचं म्हणजे अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय, या प्युपिलची साईज कंट्रोल करायचं काम आयरिस करतं. ठीक आहे. आणि इट गिव्स कलर टू द आईज. There is a liquid in front part of the eye between cornea and iris. It is called as aqueous humor. Cornea हा इथे आहे, आयरिस या ठिकाणी आहे आणि या दोघांच्या मध्ये हा जो एक पार्ट दाखवलेला आहे इथे असतं aqueous humor. It maintains the fluid pressure inside the eye. हे पूर्ण डोळ्यावरती एक प्रकारचं फ्लुइड प्रेशर मेंटेन करतं. This pressure keeps the eyeball tight and it provides nutrition to the cornea and eye lens. कॉर्निया आणि आयलेन्सला ते ग्लुकोज देतं. ग्लुकोज आणि शिवाय अमायनो ऍसिड्स यामध्ये जे प्रेझेंट असतात त्यामुळे न्यूट्रिशन मिळतं डोळ्याच्या पार्ट्सला. पुढे आयलेन्स आहे. हे बघा हे समोर कॉर्निया, कॉर्नियाच्या मागे आहे या ठिकाणी आयरिस, आयरिस नंतर आलं प्युपिल आणि प्युपिलच्या एक्झॅक्टली मागे असतो लेन्स. या ठिकाणी लेन्स आहे. लेन्स इज डबल कॉन्व्हेक्स. हे बघा असा दाखवलेला आहे, असा दिसतोय तुम्हाला. इट इज डबल कॉन्व्हेक्स. क्रिस्टलाइन म्हणजे ट्रान्सपरंट स्ट्रक्चर आहे. सॉफ्ट आहे, फ्लेक्झिबल आहे. मस्क्युलर स्ट्रक्चर लोकेटेड जस्ट बिहाइंड द प्युपिल. इट इज कन्व्हर्जिंग लेन्स. हा जो लेन्स आहे हा कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स असल्यामुळे कन्व्हर्जिंग आहे. बाहेरून येणारे जे लाईट रेज आहे ते इथे कन्व्हर्ज होऊन रेटिनावरती, म्हणजे हा मागे रेटिना आहे यावरती इमेज मिळेल. फ्लेक्झिबल मस्क्युलर स्ट्रक्चर लोकेटेड जस्ट बिहाइंड द प्युपिल. It is converging lens, so it refracts the light rays entering the eye and it forms clear image on the retina. यामुळे रेटिनावरती जी काही इमेज मिळते ती एकदम क्लिअर असते. Its refractive index is approximately 1.4. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, या लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नियर अबाउट 1.4 असतो. This lens is kept in position by suspensory ligaments which are attached to the ciliary muscles at another end. इथे आणि इथे सस्पेन्सरी लिगामेंट्स आहे, या ठिकाणी सिलियरी मसल्स आहे. हे लिगामेंट्सनी या सिलियरी मसल्सला अटॅच्ड असतो हा लेन्स. बरोबर आहे. म्हणजे लेन्सला दोन बाजूनी लिगामेंट्स आहे
आणि त्या लिगामेंट्सला अटॅच्ड सिलियरी मसल्स आहेत. आय लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ॲडजस्टमेंट ऑफ फोकल लेंथ टू फोकस द इमेज. इमेज जी काही मिळणार आहे, जो समोर ऑब्जेक्ट आहे ते रेज येऊन या ठिकाणी इमेज मिळेल रेटिनावरती. ही इमेज मिळण्याकरता याचं रिफ्रॅक्शन व्हावं लागतं, लेन्समधून रिफ्रॅक्शन व्हावं लागेल. आणि लेन्समधून रिफ्रॅक्शन होत असताना जो ऑब्जेक्ट आपण बघतो आहे तो जवळही असू शकतो किंवा दूरही असू शकतो. मग हे डिस्टन्स इकडचं कमी जास्त होत असल्यामुळे, ऑब्जेक्ट डिस्टन्स कमी जास्त होत असल्यामुळे या लेन्सला स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं. याची फोकल लेंथ त्याला स्वतःला ऍडजस्ट करावी लागते. कारण आपण आय पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स कमी जास्त करू शकत नाही. तुम्हाला बघायची असलेली बिल्डिंग तुम्ही जवळ आणू शकत नाही, किंवा हा मागचा जो रेटिना असतो याचं डिस्टन्स सुद्धा कमी जास्त करता येत नाही. मग ऍडजस्ट करण्यासारखी गोष्ट कुठली आहे तर फोकल लेंथ ऑफ लेन्स. मग फोकल लेंथ ऑफ लेन्स जी आहे ती ऍडजस्ट केली जाते ॲज पर द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम लेन्स. ओके, इथे बघा आता, ॲज द लेन्स इज कॉन्व्हेक्स इट क्रिएट्स रिअल इन्व्हर्टेड अँड डिमिनिश्ड इमेज ऑन द रेटिना. हा या ठिकाणी जर ऑब्जेक्ट असेल असा तर याचा अपसाइड डाऊन, बरोबर आहे, आणि डाऊन साइड अप अशा पद्धतीची इन्व्हर्टेड, रिअल अँड इन्व्हर्टेड अँड डिमिनिश्ड इमेज रेटिनावरती मिळत असते. ठीक आहे, कशामुळे मिळाली ही? या लेन्समुळे. मग रिअल इन्व्हर्टेड आणि डिमिनिश्ड इमेज का मिळाली? बिकॉज इट इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. Behind the eye lens there is large space called as vitreous chamber which is filled with the liquid called as vitreous fluid or vitreous humor. आता हा लेन्स झाला. लेन्सच्या मागे काय आहे तर या ठिकाणी एक खूप मोठी स्पेस आहे आतमध्ये, आणि ही जी स्पेस आहे याच्या आतमध्ये पूर्ण लिक्विड भरलेलं आहे. दिस स्पेस इज कॉल्ड एज vitreous chamber and it is filled with vitreous fluid or vitreous humor. ठीक आहे, हे जे vitreous fluid आहे it is transparent fluid. It contains 99% water. It is clear fluid. It is transparent. Light can easily passes through this fluid. It helps the light rays to focus on retina. Retina वरती फोकस करण्याकरता हे जे vitreous fluid आहे हे हेल्प करतं. आता बघूया व्हॉट इज रेटिना. हा रेटिना काय आहे? रेटिना इज अ स्क्रीन ऑन विच वी गेट इमेज. At the back of the eyeball there is a screen inside the eye. It is called as retina. It is made up of large number of light sensitive cells called as rod cells and cone cells. या ठिकाणी जे काही सेल्स असतात या स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात रेटिनावर लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असतात. वी कॉल्ड इट एज रॉड सेल्स अँड कोन सेल्स. रॉड सेल आणि कोन सेल दोन प्रकारचे आहे. तर रॉड सेल जे आहे दीज आर सेन्सिटिव्ह टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट. म्हणजे डार्कनेस आहे की ब्राईटनेस आहे हे आपल्याला रॉड सेलमुळे कळतं, आणि कलर व्हिजन जी आहे ती कोन सेलमुळे येते. कोन सेल आर सेन्सिटिव्ह टू डिफरंट कलर्स. इट गिव्स अस कलर्ड व्हिजन. त्यानंतर आता लास्ट इज ऑप्टिक नर्व. शेवटी या ठिकाणी आहे ऑप्टिक नर्व. आपण काय काय बघितलं? सगळ्यात पहिल्यांदा कॉर्निया, कॉर्निया नंतर आपण बघितलं आयरिस, आयरिस नंतर प्युपिल, प्युपिल नंतर या ठिकाणी पाहिलं लेन्स, लेन्सच्या आजूबाजूनी सिलियरी मसल्स, याच्या मागे हे पूर्ण विट्रेस चेंबर, इट कंटेन विट्रेस फ्लुइड, त्यानंतर इथे रेटिना, रेटिनाच्या मागे ऑप्टिक नर्व. ओके, ऑप्टिक नर्व इज अटॅच्ड टू द रेटिना. द सेल्स ऑन रेटिना गेट्स एक्साइटेड when light falls on them and generate the electric signals. या ठिकाणी जर इमेज पडते ती आपण मग बघितली थोड्या वेळापूर्वी. त्या इमेज त्या ठिकाणी आल्यामुळे, लाईट रेस त्या ठिकाणी आल्यामुळे काय होतं तर ते सेल्स जे आहे ते ट्रिगर मिळतं त्याला एक, आणि ते गेट एक्साइट होतात अँड लाईट फॉल्स ऑन देम अँड देन दे जनरेट स्पेसिफिक टाइप ऑफ इलेक्ट्रिक सिग्नल्स. दीज सिग्नल्स आर कन्व्हेड टू द ब्रेन थ्रू ऑप्टिक नर्व. हे सिग्नल्स मग या ऑप्टिक नर्व द्वारा वर ब्रेनकडे पाठवले जातात. ब्रेन देन अनालायझेस द सिग्नल्स अँड कन्व्हर्ट्स देम इन सच अ वे दॅट वी परसीव्ह द ऑब्जेक्ट ॲज दे ॲक्च्युअली आर. आपल्याला तर या ठिकाणी रिअल इन्व्हर्टेड इमेज मिळालेली असते, उलटी प्रतिमा मिळाली असते, पण ब्रेन मात्र त्याला आपल्याला सांगताना सरळ करून सांगतं. म्हणजे ते ॲक्च्युअली जसं आहे तसं आपल्याला ब्रेन इंटरप्रिटेशन देतं. आता ऑप्टिक नर्व इज अटॅच टू द रेटिना. द पॉइंट वेअर ऑप्टिक नर्व अटॅच टू द रेटिना इट इज कॉल्ड एज ब्लाइंड स्पॉट. या ठिकाणी ऑप्टिक नर्व अटॅच असते रेटिनाला, त्याला म्हणतात ब्लाइंड स्पॉट. का म्हणतात त्याला ब्लाइंड स्पॉट? कारण त्या ठिकाणी जर इमेज आली तिथे कुठल्याही प्रकारचे लाईट सेन्सिटिव्ह सेल्स नसतात,
आणि त्या ठिकाणी जर इमेज पडली तर ती आपल्याला दिसू शकत नाही. हेन्स दॅट स्पॉट इज कॉल्ड एज ब्लाइंड स्पॉट. आता वर्किंग कसं चालतं ह्युमन आयचं? ह्युमन आयचं काय फंक्शन आहे? टू सी द ऑब्जेक्ट्स. मग ते कशा पद्धतीने बघितले जातात? जवळचे ऑब्जेक्ट बघताना काय होतं, दूरचे ऑब्जेक्ट बघताना काय होतं, ते आपल्याला या पार्टमध्ये शिकायचं आहे. वर्किंग ऑफ ह्युमन आय. व्हाईल सीइंग ऑब्जेक्ट्स ॲट लार्ज इनफायनाइट डिस्टन्स. तुम्हाला जर खूप दूरचे ऑब्जेक्ट्स बघायचे असतील तर काय होतं, तर सिलियरी मसल्स रिलॅक्स अँड फोकल लेंथ बिकम्स मॅक्झिमम इन दिस पोझिशन. जर आपल्याला फार हवे ऑब्जेक्ट्स बघायचे आहे तर हे सिलियरी मसल्स जे आहेत ते रिलॅक्स होऊन जातात आणि ते रिलॅक्स झाल्यामुळे या ठिकाणी हा जो लेन्स आहे इट बिकम्स फ्लॅट. जवळ फ्लॅट होतो हा. The eye lens becomes flat and then converts the parallel rays of light coming from distant object to form an image on the retina. ज्यावेळेला आपण फार अवे असलेले ऑब्जेक्ट्स बघतो त्यावेळेला तिथून येणारे जे लाईट रेज आहे these are almost parallel. ते सगळे रेज एकमेकांना पॅरलल येतात. रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन पासिंग थ्रू फोकस. या पद्धतीने हे या रेटिनावरती फोकस त्याचा होईल अशा पद्धतीने या लेन्सची फोकल लेंथ ऍडजस्ट केली जाते. द आय लेन्स बिकम्स फ्लॅट. का? कारण त्याची फोकल लेंथ वाढवायची आहे. द आय लेन्स बिकम्स फ्लॅट अँड देन कन्व्हर्ज द पॅरलल रेज ऑफ लाईट कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट टू फॉर्म अन इमेज ऑन द रेटिना. व्हेन आय सीज द डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट दे आर सेड टू बी अनअकोमोडेटेड. आपण त्या आईजला त्यावेळेला अनअकोमोडेटेड म्हणतो कारण तिथे कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट केलेली नसते. सिलियरी मसल्स रिलॅक्स असतात. लेन्स जो आहे तो सुद्धा रिलॅक्स पोझिशन मध्ये असतो आणि तो ऑलमोस्ट फ्लॅट झालेला असतो. स्ट्रेच होऊन ऑलमोस्ट फ्लॅट होतो तो आणि त्याची ही जी फोकल लेंथ आहे ती वाढते आणि त्यामुळे काय होतं की दूरचे ऑब्जेक्ट्स आपल्याला दिसू शकतात. व्हाईल सीइंग नियर बाय ऑब्जेक्ट. आता हा जवळचा ऑब्जेक्ट बघायचा आहे तर मग आता या लेन्सला फ्लॅट राहून चालणार नाही, त्याला बल्ज व्हावं लागेल, त्याला ऑलमोस्ट राऊंड व्हावं लागेल. मग अशा वेळी काय होतं तर सिलियरी मसल्स गेट स्ट्रेच्ड अँड फोकल लेंथ डिक्रीजेस. मग यावेळी सिलियरी मसल्स जे आहेत ते स्ट्रेच झाले, फोकल लेंथ जी आहे ती डिक्रीज झाली. द कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द आय लेन्स इन्क्रीजेस. म्हणून मग कन्व्हर्ज करण्याची जी पॉवर आहे त्या लेन्सची ती या ठिकाणी वाढते. The eye lens becomes more rounded and converges the diverging rays of light coming from nearby objects from the image on the retina. जवळपासचा जो काही ऑब्जेक्ट असतो त्या ऑब्जेक्ट वरून येणारे जे लाईट रेज आहेत ते या लेन्सवर पडतात. याची कन्व्हर्जिंग पॉवर वाढल्यामुळे ते लगेच जवळच याला कन्व्हर्ज करून टाकतात. When the eye sees the nearby objects they are said to be accommodated. डोळ्यांना अकोमोडेटेड म्हटलं जातं केव्हा? जेव्हा जवळचे ऑब्जेक्ट्स बघायचे असतील. जर आपल्याला जवळचे ऑब्जेक्ट्स बघायचे तर याची फोकल लेंथ जी आहे ती डोळ्यांना ऍडजस्ट करावी लागते थ्रू सिलियरी मसल्स आणि ती ऍडजस्ट करावी लागत असल्यामुळे त्याला अकोमोडेटेड केलेलं आहे, ऍडजस्ट केलेलं आहे असं म्हटलं जातं. आता आपल्याला माहिती आहे की जर ऑब्जेक्ट आपल्याला दूरचा किंवा जवळचा ऑब्जेक्ट बघायचा असेल तर हा जो लेन्स आहे याची आपल्याला फोकल लेंथ ऍडजस्ट करावी लागते. इट इज कॉल्ड एज पॉवर ऑफ अकोमोडेशन. द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर द नीड इज कॉल्ड पॉवर ऑफ अकोमोडेशन. म्हणजे जवळचं बघायचं असेल, या ठिकाणी जवळचं दाखवलंय, जवळचं बघायचं असेल तर आपल्याला याची फोकल लेंथ कमी करावी लागते आणि दूरचं बघायचं असेल तर डोळ्याला लेन्सची फोकल लेंथ जी आहे ती वाढवावी लागते. तर ही जी पॉवर आहे त्याची स्वतःची पॉवर ज्यामध्ये ते मसल्स वगैरे स्ट्रेच करून किंवा रिलॅक्स करून त्याची फोकल लेंथ कमी जास्त केली जाते आणि तो लेन्स जो आहे तो इट मे बी फ्लॅट ऑर इट मे बी बल्ज. हे ज्या वेळेला केलं जातं ते करण्याची जी पॉवर आहे त्याला आपण पॉवर ऑफ अकोमोडेशन असं म्हणतो. सो द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज द फोकल लेंथ ॲज पर नीड इट इज कॉल्ड एज पॉवर ऑफ अकोमोडेशन. Focal length of healthy eyes is 2 centimeters. Although the elastic lens can change its focal length, it cannot do so beyond some limit. एका विशिष्ट लिमिटच्या पुढे ही जी फोकल लेंथ आहे ही ऍडजस्ट करता येत नाही. आणि आता आपण ज्यावेळेला एखाद्या जवळून बघतो तर ऑब्जेक्ट जो आहे तो जवळून बघत असताना फोकल लेंथ कमी करावी लागते आणि त्याची लिमिट एका स्पेसिफिक ठिकाणी संपते. म्हणजेच काय तर आपण असं जवळ एकदम दूरचा ऑब्जेक्ट जो असतो तो आपण जवळ आणत 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 एखादं पुस्तक समजा तुम्ही डोळ्याच्या अगदी जवळ आणलं आणि तिथून तुम्ही रीडिंग करायला बघितलं
तर कमीत कमी किती डिस्टन्स वरून आपल्याला क्लिअरली रीड करता येतं जेणेकरून डोळ्यावरती कुठेही स्ट्रेन येणार नाही, त्याला आपण मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन असं म्हणतो. द मिनिमम डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम द नॉर्मल आय at which it is clearly visible without stress on the eye, it is called as minimum distance of distinct vision. डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेन न येता आपण बघू शकतो त्याला मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणतात. आणि द पोझिशन, ती जी पोझिशन आहे की ज्या पोझिशन वरून आपण बघू शकतो त्याला नियर पॉइंट ऑफ द आय म्हणतात. आणि फॉर द नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉइंट इज ॲट 25 सेंटीमीटर. मिनिमम 25 सेंटीमीटर वरून आपण त्याला कुठलाही ऑब्जेक्ट डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेन न येता बघू शकतो. तर जो लांबचं दूरचं आपण बघतो, इथे ही व्यक्ती दाखवली आहे तुम्हाला खूप दूरचं बघताना, हा नेचर ऑब्झर्व करताना. The farthest distance of the object from normal human eye at which it is clearly visible without stress on the eye, it is called as farthest distance of the distinct vision. The position of the object at this distance, it is called as far point of the eye. म्हणजे ही व्यक्ती खूप दूरचं बघते आहे त्यावेळेला त्या डिस्टन्सला म्हणतात फार्देस्ट डिस्टन्स. जिथपर्यंतचं दिसतं त्याला म्हणतात फार्देस्ट डिस्टन्स. आणि त्या पॉइंटला की ज्या पॉइंटवरचं हे बघतात आहेत त्याला म्हणतात फार पॉइंट ऑफ द आय आणि इट इज ॲट इन्फिनिटी. ओके, हे जे काही शिकवलं ते सगळं तुम्हाला आता समजलं असेलच. या व्हिडिओमध्ये जी काही तुम्हाला माहिती दिली त्यावरचे क्वेश्चन्स इथे दिलेले आहे. ड्रॉ वेलेबल डायग्राम ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय, देन एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल पार्ट्स ऑफ ह्युमन आय, देन डिफाइन पॉवर ऑफ अकोमोडेशन, नियर पॉइंट ऑफ द आय अँड फार पॉइंट ऑफ द आय. ओके, देन एक्सप्लेन द वर्किंग ऑफ ह्युमन आय. हे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितला तर निश्चितपणे मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेतोय डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.